आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक हर घर तिरंगा अभियान सध्या देशभरात राबवण्यात येत आहे। या अभियानाबाबत छत्रपती संभाजीनगर इथल्या मान्यवरांनी दिलेली माहिती आज प्रासंगिक या सदरात आपण ऐकणार आहोत। माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी हर घर तिरंगा अभियान राबवण्यामागची भूमिका आणि या अभियानाची उद्दिष्ट याबाबत माहिती दिली। ते म्हणाले, भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचे, स्वाभिमानाचे आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतीक आहे। आपल्या तिरंग्यामध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकाचे त्याग, संघर्ष आणि शौर्य सामावलेले आहे। त्यामुळे तिरंग्याकडे पाहताना आपल्या मनात राष्ट्रभक्तीची भावना जागृत होते आणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते। याच राष्ट्रभक्तीचा भावनेला जन आंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात 22 जुलै 2022 रोजी करण्यात आली। भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत सुरू झालेल्या या अभियानाचा उद्देश प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ करणे हा आहे। या अभियानाला देशभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। 2022 मध्ये कोट्यावधी नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकावून या अभियानात सहभाग नोंदवला। त्यानंतर हे अभियान केवळ एका वर्षापुरते मर्यादित न राहता देशाच्या जनमानसाशी जोडलेले राष्ट्रभक्तीचे व्यापक अभियान बनले आहे। 2025 मध्ये या अभियानाची 4थी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती आणि त्यामध्ये तिरंगा यात्रा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा सहभाग पाहायला मिळाला। याच हर घर तिरंगा अभियानाच्या प्रेरणेतून आणि स्वतंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 14 ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। ही तिरंगा यात्रा दुपारी 2 वाजता संभाजी पेठ औरंगपुरा येथून सुरू होणार असून शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत क्रांती चौक, गोपाळ टी येथे तिचा समारोप होणार आहे। या यात्रेला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण, राज्य सरकारमधील मंत्री, केंद्रीय व राज्यमंत्री, खासदार, आमदार, पक्षाचे वरिष्ठ नेते, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा व मंडळ पदाधिकारी आणि विविध लोकप्रतिनिधी या यात्रेत सहभागी होणार आहेत। या यात्रेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे समाजातील सर्व घटकांचा असलेला सहभाग। महिला, ज्येष्ठ नागरिक, विविध सामाजिक संस्था, कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी, ॲडव्होकेट, डॉक्टर्स, व्यापारी, व्यावसायिक आणि शेतकरी सर्वजण या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। युवा शक्ती ही देशाची वर्तमान आणि भविष्याची शक्ती आहे। युवकांनी आपल्या मित्र परिवारासह तिरंगा हातात घेऊन या यात्रेत सहभागी व्हावे आणि राष्ट्रभक्तीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा। आजच्या युवा पिढीला आपल्या देशाचा स्वतंत्र इतिहास, स्वतंत्र सैनिकांचे बलिदान आणि राष्ट्रध्वजाचे महत्त्व समजणे आवश्यक आहे। तिरंगा यात्रा ही केवळ रस्त्यावरून जाणारी मिरवणूक नाही, तर आपल्या देशविषयाचा अभिमान व्यक्त करण्याची आणि पुढील पिढीला राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देण्याची एक संधी आहे। या यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता तसेच या यात्रेच्या माध्यमातून सामाजिक समरसता आणि राष्ट्रप्रथम या भावनेचा संदेश दिला जाणार आहे। भारताची विविधता हीच आपली ताकद आहे। भाषा, प्रांत, जात, पंथ आणि विचारांच्या पलीकडे जाऊन आपण सर्व भारतीय म्हणून तिरंग्याखाली एकत्र येणे हीच या यात्रेची खरी भावना आहे। छत्रपती संभाजीनगर ही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेली भूमी आहे। या शहरातून हजारो नागरिक तिरंगा हातात घेऊन एकत्र चालतील तेव्हा पूर्ण शहरात आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रभक्तीचे आणि राष्ट्रीय एकात्मतेचे वातावरण निर्माण होईल। आपल्या घरावर तिरंगा फडकवण्यापासून ते तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापर्यंत प्रत्येक नागरिकांचा सहभाग या अभियानाला अधिक
व्यापक आणि प्रभावी बनवणार आहे. म्हणूनच छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्व नागरिकांना माझे मनापासून आव्हान आहे. 14 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता संभाजी पेठ औरंगपुरा येथून मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावे. आपल्या कुटुंबियासह, आपल्या मित्रपरिवारासह आणि विशेषतः युवकांनी उत्साहाने या तिरंगा यात्रेत सहभागी व्हावे. हातात तिरंगा घेऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना द्यावी आणि राष्ट्रभक्तीच्या या भव्य उत्साहाचा भाग व्हावे. चला आपण सर्वजण एकत्र येऊया. राष्ट्रासाठी, राष्ट्राच्या अभिमानासाठी तिरंगा आपल्या हातात घेऊन राष्ट्रभक्ती आपल्या मनात आणि राष्ट्रप्रथम ही भावना आपल्या कृतीत ठेवूया. भारत माता की जय. वंदे मातरम. धन्यवाद. दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हर घर तिरंगा अभियान देशभरात राबवलं जातं. सर्वसामान्य नागरिक या अभियानादरम्यान आपापल्या घरांवर तिरंगा ध्वज फडकवतात. या अभियानाबाबत बोलताना मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार श्रीकांत जोशी यांनी आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या. ते म्हणाले, हर घर तिरंगा 2026 एक जबरदस्त देशभक्तीचं अभियान, एक तुफान. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने म्हणजेच 15 ऑगस्ट 2022 रोजी भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हे जाहीर केलं की हर घर तिरंगा हे अभियान ह्या वर्षीपासून चालू राहील. त्याचं हे 5वं वर्ष. दरवर्षी मोठ्या संख्येने, लाखोंच्या संख्येने, कोट्यावधी संख्येने लोक आपापल्या घरावर तिरंगा फडकवतात. हे आहे हर घर तिरंगाचं वेगळं वैशिष्ट्य. 2022च्या पूर्वी खरं म्हणजे प्रत्येक शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालय येथेच 15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजी तिरंगा फडकवला जायचा. काही विशिष्ट लोकांसाठीच तिरंगा आहे का काय असं देशातलं वातावरण होतं. पण माननीय मोदीजींनी ठरवलं की प्रत्येक व्यक्तीला आपल्या देशाचा ध्वज, तिरंगा ध्वज फडकवायचा संधी मिळाली पाहिजे, आनंद लुटता आला पाहिजे आणि त्याचा ऊर सुद्धा अभिमानाने भरून आला पाहिजे. 2022 रोजी हे हर घर तिरंगा अभियान सुरू झालं आणि दरवर्षी 15 ऑगस्टला प्रचंड संख्येने आपण हर घर तिरंगा अभियान साजरा करतो. पण ह्यावेळेसचं वैशिष्ट्य काय? ह्यावेळेसचं वैशिष्ट्य की फक्त 15 ऑगस्ट रोजी नाही तर 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट पर्यंत प्रत्येकाने हर घर तिरंगामध्ये सहभागी व्हायचंय. सहभागी व्हायचं म्हणजे फक्त ध्वज फडकवायचा नाही तर सगळ्यात पहिल्यांदा त्याचं रजिस्ट्रेशन करायचंय. त्यासाठी हर घर तिरंगा 2026च्या पोर्टलवर आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरवर जायचं आणि तिथं सगळ्यात पहिल्यांदा ओपन केल्यानंतर आपली सेल्फी अपलोड करायची. सेल्फी अपलोड केल्यानंतर आपला मोबाईल नंबर, आपला पत्ता, आपलं नाव, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती लिहून ती सुद्धा अपलोड करायची. आणि त्यानंतर आपला तिरंगा फडकवलेला, तिरंगा हातात असलेला आणि तिरंगा फडकवत असलेला सेल्फी किंवा फोटो अपलोड करायचा. मग आपलं रजिस्ट्रेशन होईल आणि नुसतं रजिस्ट्रेशन होणार नाही तर आपल्याला एक सर्टिफिकेट सुद्धा मिळेल. का करायचं हे? तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये देशभक्तीची, देशाभिमानाची आणि देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची भावना असतेच. ती जागृत करण्यासाठी अभियान आहे. आणि जेव्हा आपण सर्वजण मिळून देशासाठी सर्वस्व अर्पण करायला सुरू करू तेव्हा देश विकसित झाल्याशिवाय राहणार नाही. आपला देश लवकर विकसित व्हायचा असेल तर आपल्या प्रत्येकाला त्यामध्ये सर्वस्व अर्पण केलं पाहिजे. मोदीजींनीच फक्त काम करून चालणार नाही तर मोदीजींबरोबर प्रत्येक व्यक्ती, मी स्वतः या देशाचा पंतप्रधान आहे, या देशाचा काही देणं लागतो अशा पद्धतीने काम करावं लागेल. हा राष्ट्रध्वज कुणी डिझाईन केला होता तर पिंगली व्यंकय्या स्वातंत्र्य सैनिकांनी डिझाईन केला होता. या राष्ट्रध्वजामध्ये आपल्याकडे 3 रंग आहेत. त्यातला सगळ्यात तिन्ही रंगाचं वेगळं वैशिष्ट्य आहे. सगळ्यात जो पहिला रंग आहे केशरिया, म्हणजे आपला भगवा रंग, तो आहे त्यागाचं प्रतीक. पांढरा रंग आहे शांती आणि पवित्रतेचं प्रतीक आणि हिरवा रंग आहे समृद्धीचं, विश्वासाचं प्रतीक. असा हा सुंदर आपला ध्वज आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे. तो फडकवण्याचा आनंदच खूप वेगळा आहे आणि एवढंच नाही तर फडकवण्याचा अभिमानही खूप वेगळा आहे. आणि म्हणून हा ध्वज फडकवण्याचं पुण्य काम आपल्या सगळ्यांना करायची संधी माननीय मोदीजींच्यामुळे हर घर तिरंगा 2026 साली निर्माण झालेली आहे. ह्यावेळेस अजून एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ज्या गीतावर लाखो लोकांनी आपले प्राण बलिदान केले आणि देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी वंदे मातरमच्या घोषणा करत आणि वंदे मातरमचे गीत गात इंग्रजांच्या बेछूट गोळीबाराला आणि लाठी हल्ल्याला न घाबरता इंग्रजांच्या समोर प्रचंड मोठं आंदोलन केलं. ते आंदोलन अहिंसाधारित जरी असेल तरी त्या आंदोलनामुळे इंग्रजांना पळून जावं लागलं. त्या वंदे मातरम गीताची 150 वर्ष आता पूर्ण होत आहेत. ते संपूर्ण वंदे मातरम गीत आता राष्ट्रगीत म्हणून आपण स्वीकारलेलं आहे. त्या गीताला, संपूर्ण वंदे मातरम गीताला गाण्याचा आनंद वेगळा आहे.
म्हणून ह्यावेळेसचं जे हर घर तिरंगा 2026 अभियान आहे ते आपल्याला आपल्या घरापुरतं मर्यादित न ठेवता आपल्या कॉलेजेसमध्ये, आपल्या मोहल्ल्यामध्ये, आपल्या शाळांमध्ये, आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमात सगळ्यांनी मिळून जबरदस्त जोरात, उदाहरणात आणि अभिमानाने साजरं करायचंय. ह्यावेळेस हर घर तिरंगा 2026 सगळ्या जगाने नोंद घेतली पाहिजे, इतकं जबरदस्त आपल्याला साजरं करायचंय. तर चला साजरं करूया हर घर तिरंगा 2026. धन्यवाद. हर घर तिरंगा अभियानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलातून निवृत्त झालेले माजी सैनिक अतुल पालोदकर यांनी नौदलात INS विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेवरील तसंच संरक्षण दलात बजावलेल्या कामगिरीबाबत आपल्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, जय हिंद. हर घर तिरंगा हा केवळ आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचा उपक्रम नाही, तर आपल्या मनामध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा आणि भारताबद्दलचा अभिमान जागवण्याची एक सुंदर संधी आहे. माझ्यासाठी तिरंगा म्हणजे केवळ 3 रंगांचे कापड नाही. हा तिरंगा म्हणजे आपल्या देशाची ओळख, असंख्य शूर सैनिकांचे बलिदान आणि 140 कोटी भारतीयांच्या आशा आकांक्षांचे प्रतीक आहे. माझे भारतीय नौदलात जाण्याचे स्वप्न मी लहानपणापासूनच बघत होतो. 1994 मध्ये माझे ते स्वप्न साकार झाले. तब्बल 1 वर्षाच्या कठीण प्रशिक्षणानंतर माझी पहिली नियुक्ती INS विक्रांत या ऐतिहासिक विमानवाहू युद्धनौकेवर झाली. तब्बल 3 वर्षे मला INS विक्रांतवर सेवा करण्याचे भाग्य लाभले. आजही माझ्या मनातला एक अविस्मरणीय क्षण म्हणजे INS विक्रांतच्या 35व्या आणि 36व्या वर्धापन दिनाचा केक जहाजाचे कॅप्टन व माझ्या हस्ते कापण्याचा सन्मान मिळाला. त्या क्षणी मला जाणवले की आपण भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाचा एक छोटासा भाग बनलो आहोत. माझ्या सेवा काळात मला विविध ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. मात्र माझ्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय अनुभव म्हणजे 2004 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात तत्कालीन राष्ट्रपती आणि भारताचे महान शास्त्रज्ञ भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर यांच्या ताफ्यातील मुख्य पायलट होण्याचा सन्मान मिळाला. नौसेनेतल्या अनेक सन्मानांपैकी हा माझ्यासाठी सर्वात मोठा आणि अविस्मरणीय अनुभव आहे. भारतीय नौदलाने मला एक गोष्ट कायमची शिकवली. शिस्त ही केवळ गणवेशातील व्यक्तींसाठी नसते. शिस्त ही संपूर्ण आयुष्याची ताकद असते. वेळेचे महत्त्व, जबाबदारी स्वीकारणे, संकटांना धैर्याने सामोरे जाणे, टीम मध्ये काम करणे आणि देशाला स्वतःपेक्षा प्रथम स्थान देणे, या सगळ्या गोष्टी मला नौदलाने शिकवल्या, ज्या मी आजही सातत्याने पाळण्याचा प्रयत्न करतो. भारतीय नौसेनेत 15 वर्ष सेवा दिल्यानंतर 2009 मध्ये मी नौदलातून जरी निवृत्त झालो असलो तरी मी आजही स्वतःला नौदलाचाच भाग समजतो. आज मी पण खरं सांगायचं तर माझ्या व्यक्तिमत्वात आज जे काही चांगले आहे त्यामागे भारतीय नौदलाने दिलेली शिस्त, संस्कार आणि प्रशिक्षण यांचा मोठा वाटा आहे. आजही मला माझ्या जहाजावरील दिवसांची माझ्या वरिष्ठांनी केलेले उत्तम मार्गदर्शन आणि त्या गणवेशाचे मनापासून आठवण येते. आज हर घर तिरंगाच्या निमित्ताने मला आपल्या देशातील तरुणांना एकच आवाहन करायचे आहे. भारताची सेवा करण्यासाठी प्रत्येकाने सैन्यातच दाखल झाले पाहिजे असे नाही. आपल्या देशाची सेवा आपण आपल्या रोजच्या आयुष्यातही करू शकतो. सैनिक देशाचे रक्षण सीमेवर करतात, तर नागरिक देशाची अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग आणि सामाजिक व्यवस्था मजबूत करून देश सेवा करतात. आपण वाहतुकीचे नियम पाळले, स्वच्छता राखली, प्रामाणिकपणे काम केले, चांगले शिक्षण घेतले, महिलांचा आणि ज्येष्ठांचा सन्मान केला, प्रत्येक भारतीयाचा आदर केला आणि आपल्या कामात उत्कृष्टतेचा ध्यास घेतला, तरी ती भारत मातेची सेवाच आहे. म्हणून माझ्या तरुण मित्रांनो, तिरंगा फक्त आपल्या घरावर फडकवू नका, तो आपल्या मनातही फडकू द्या. आणि फक्त ह्या कालावधीसाठी नाही, तर आपल्यात जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत. आपल्या कृतीतून भारताचा सन्मान वाढवा. शिस्तबद्ध, जबाबदार आणि संवेदनशील नागरिक बना. भारताने आपल्याला काय दिले ह्यापेक्षा आपण जबाबदार नागरिक म्हणून भारतासाठी काय करतोय हे जास्त महत्वाचे आहे. कारण आजचा तरुणच उद्याच्या भारताची ओळख घडवणार आहे. चला, ह्या हर घर तिरंगाच्या निमित्ताने आपण एकच संकल्प करूया. देश माझा आहे, त्याची जबाबदारी माझी आहे. तिरंगा माझा अभिमान आहे आणि भारत माझी ओळख आहे. जय हिंद, जय भारत. हर घर तिरंगा अभियानाबाबत मान्यवरांनी दिलेली माहिती प्रासंगिक या सदरात आताच आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादर करते समरजित ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर.